तू चड्डी घालू नकोस बायको, प्लीज घालू द्या. 10 दिवस झाले नुसतं तेल लावून पचापच करताय. मुलगी, मॅडम तुम्ही 14 वर्षाच्या मुलासोबत काय केलात? मॅडम, मी 14 वर्षाच्या मुलाचं केळ हलवून गरम गरम बिंद पेले. प्रिया, विजय तुझ्या मालकीनची गोष्ट सांग ना. विजय, माझी मालकीन 26 वर्षाची कुवारी मुलगी होती. एक दिवस मालकीनने मला हलवताना बघितलं बाथरूममध्ये आणि मला म्हणाली, हे बघ मी सगळं बघितलं आहे. व्हिडिओ केलाय तुझा. तू मला जो माझे बॉल दाब रोज सकाळ संध्याकाळ, नाहीतर व्हायरल करते बघ. मी तयार झालो आणि रोजच तिला तोंडात देऊन पुढे मागे करू लागलो. तिची पपई मारू लागलो थुक्का लावून. प्रिया, अगं शीतल, तुझ्या तोंडावर पांढरं पांढरं हे काय पडलं आहे ग? शीतल, अगं काय सांगू तुला, माझ्या बॉयफ्रेंडला मला तेल लावून करायचं होतं पचापच, पण मी करू दिलं नाही आणि पेरू पण दाबू दिलं नाही. प्रिया, मग काय केलं त्यानं? शीतल, त्यानं रागारागाने माझ्या तोंडावर त्याचं केळ हलवून पांढरं बिंद उडवलं ग. मुलगा, मॅडम तुम्हाला चालायला का येत नाही? पपई दुखत आहे का? नवरा चांगला नाही का हो तुमचा? मॅडम, हो रे, चांगला नाही. मुलगा, असं काय करतो तुमचा नवरा? मॅडम, अरे सारखं माझ्या तोंडात त्याचं केळ चोकायला लावतात. माझ्या पूर्ण नरड्यात केळ घालतात. त्याचं केळ मागे पुढे करून चोकायला लावतात. सकाळ दुपार संध्याकाळ उठलं की लगेच पचपच तेल लावून माझी पपई मारतात. मला मागून पुढून खूप झपतात. बस करा हो, मला दुखत आहे म्हणले तरी ते सोडत नाहीत. शेवटी बिंद प्यायला देतात जबरदस्ती. मुलगी, मॅडम तुमच्या वर्गातल्या रितेशने तुम्हाला पचापच केलंय का हो? मॅडम, काल आला होता गणित शिकवा म्हणून. शिकवतानाच माझे बॉल दाबून चुकू लागला. मॅडम, प्लीज फक्त 1 तास मला जगू द्या ओ म्हणाला. अगं श्वाससुद्धा घेऊ दिलं नाही ग. खूप पुढून मागून पचापच केलं ग. अरे दुखतंय रे, तेल लावून कर म्हणाले तरीसुद्धा ऐकलं नाही. थुक्का लावून माझी पपई झवलं, सुजवून सोडलं. चोकायला सुद्धा लावलं. नुसता घाण वास येत होता त्याच्या केळाचा. मला उलटी येत होती तरीसुद्धा चोकावाच लागलं. बिनसुद्धा थुकू दिलं नाही, गिळायला लावलं. शीतल, अहो मॅडम तुम्हाला चालायला अजिबात येत नाही. काय झालं आहे? मॅडम, अगं ते राजेश आणि सोमेश माझ्या घरी आले होते गणित शिकण्यासाठी. मी त्यांना शिकवण्यास सुरू करत होते तेवढ्यात राजेशने माझे हात पकडले दोन्ही आणि सोमेशने पाय पकडले आणि माझी साडी काढले, माझे ब्रा काढले, परकर काढले, मला पूर्ण नागडी केले. सोमेशने त्याचा केळ काढून माझ्या तोंडात पुढे मागे करू लागला आणि राजेश माझ्या पपईत केळ घालून पचपच मला करू लागला. मला धड श्वाससुद्धा घ्यायला येत नव्हता.
दोघं बारी बारीने माझी पचापच मारू लागले. रातभर दोघांनी मला पचापच केलं. माझे बॉल माझी पपई सुजवून सोडले. मला चालायला सुद्धा येईना एवढं धावलं मला. शिक्षक, बंडू पेपर लिहायचा सोडून कशाचा विचार करतोस? बंडू, कुठल्या प्रश्नाचे उत्तर कुठल्या खिशात आहे याचा विचार करतोय सर. गुरुजी, सांग बरे बंडू, कडधान्य म्हणजे काय? बंडू, गुरुजी, शेताच्या कडकडने जे धान्य उगवते त्यास कडधान्य असे म्हणतात. प्रिया, विजय, तुझ्या मालकींची गोष्ट सांग ना. विजय, माझी मालकीन 26 वर्षाची कुवारी मुलगी होती. एक दिवस मालकीनने मला हलवताना बघितलं बाथरूममध्ये आणि मला म्हणाली, हे बघ, मी सगळं बघितलं आहे, व्हिडिओ केलाय तुझा. तू मला माझे बॉल दाब रोज सकाळ संध्याकाळ, नाहीतर व्हायरल करते बघ. मी तयार झालो आणि रोजच तिला तोंडात देऊन पुढे मागे करू लागलो. तिची पपई मारू लागलो थुक्का लावून. गुरुजी, गण्या, 52 गावांची नावे सांग. गण्या, 40 गाव आणि बारामती. गुरुजी राजीनामा देऊन वनवासाला निघून गेले. बंड्या, वशिला म्हणजे काय रे? गण्या, वय नाही, शिक्षण नाही, लायकी नाही, तरीही काम होते याला वशिला म्हणतात. चांदीच्या ताटात बदामी हलवा, शुभेच्छा, बस झाले, आता मटण खायला बोलवा. गण्याची सुहागरात असते, पण त्याला घरचे सांगतात फक्त किस घेऊन झोपून जायचं, बाकी दुसऱ्या दिवशी करायचं. गण्या बायकोची किस घेतो आणि लगेच झोपतो. बायको, बस एवढंच असतं का? संपली का सुहागरात? नवरा, तू चड्डी घालू नकोस. बायको, प्लीज घालू द्या, 10 दिवस झाले नुसतं तेल लावून पचापच करताय. मुलगी, मॅडम, तुम्ही 14 वर्षाच्या मुलासोबत काय केलात? मॅडम, मी 14 वर्षाच्या मुलाचं केळ हलवून गरम गरम बिंद पेले. गुरुजी, काय रे बंडू, ही कोणाची सही अशी? बंडू, आईची माझ्या. गुरुजी, अशी सही, आईचे नाव काय? बंडू, जलेबी बाई. शिक्षक, राजू, तू जेवण्यापूर्वी प्रार्थना करतोस का? राजू, नाही सर, तशी गरज नसते, माझी आई फार चांगला स्वयंपाक करते. एका लग्नात नवरीने उखाणा घेतला, लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, गणेशरावासाठी 7 जण सोडले. नवरदेव भर लग्नातून पळून गेला. मुलगी बघायचा कार्यक्रम सुरू असतो. मुलगा, तुझं शिक्षण किती झालं? मुलगी, MFLAS. मुलगी पसंत, लग्न होते. काही दिवसाने मुलगा हळुवारपणे मुलीला विचारतो, MFIAS म्हणजे काय असते? मुलगी, मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट.
प्रिया. अगं शीतल, तुझ्या तोंडावर पांढरं पांढरं हे काय पडलं आहे ग? शीतल. अगं काय सांगू तुला, माझ्या बॉयफ्रेंडला मला तेल लावून करायचं होतं पचापच, पण मी करू दिलं नाही आणि पिरू पण दाबू दिलं नाही. प्रिया. मग काय केलं त्यानं? शीतल. त्यानं रागारागाने माझ्या